नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण गुरुजी सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आजच्या महत्त्वाच्या सेशन्समध्ये. मित्रांनो, जपानमध्ये 20 एप्रिल रोजी त्सुनामीचा अलर्ट देण्यात आला होता. आता हा शब्द त्सुनामी म्हणजे काय, त्यानंतर हा त्सुनामी होतो कसे, याचा आणि भूकंपाचा काही संबंध आहे, नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भात म्हणजे ह्या त्सुनामीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कारण कोणती, आणि त्यामध्ये आपला जनरल स्टडीजचा असलेला एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे प्लेट टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटी आणि त्या ठिकाणी भूकंपाच्या पूर्ण मेकॅनिझमचा आपण भाग या छोट्याशा महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. जपान जो हा देश आहे त्याच्यामध्ये 4 महत्त्वपूर्ण बेट आहेत. त्यातला सगळ्यात दक्षिणेकडचा जो बेट आहे या ठिकाणचा क्युशूच्या वरती हा एक मोठा जो बेट तुम्हाला दिसतोय तो आहे कोणता, होन्शू. त्याच्यानंतर शिकोकू, ठीक आहे, या ठिकाणी काय तर शिकोकू आणि एकदम वरचा आहे तो म्हणजे होक्काइडो. आता होक्काइडोच्या एरियामध्ये हा जो होक्काइडोचा एरिया आहे याच्यामध्ये भरपूर साऱ्या प्लेट्स आहेत, म्हणजे नॉर्थ अमेरिकन प्लेट, पॅसिफिक प्लेट, युरेशियन प्लेट आणि दक्षिणेकडे फिलिपिनो प्लेट. आता ते पुढच्या स्लाइडवरती दिलेलं आहे, पण इथं नीट महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की काय हे चर्चेत आहे. तर या होक्काइडोच्या जवळ या समुद्राच्या भागात, आता बघा समुद्राच्या भागात याचा अर्थ समुद्राच्या तळाच्या खाली साधारणतः 50 किलोमीटरच्या आसपास 7.7 मॅग्निट्यूडचा अर्थक्वेक त्या ठिकाणी नोंदवला गेला. कधी नोंदवला गेला तर 20 एप्रिलला. जेव्हा हे नोंदवलं गेलं त्यानंतर जपानमध्ये लगेच मोठ्या प्रमाणात त्सुनामीचा अलर्ट देण्यात आला. लोकांना सांगण्यात आलं की तुम्ही तिथून आपले जे काही एरिया वगैरे आहे तो पटकन खाली करून घ्या. आता जपान एवढा हुशार झालेला आहे की त्याला माहिती आहे की नक्की कुठं कुठं काय काय होऊ शकतं. आजकाल तंत्रज्ञान एवढं भारी झालेलं आहे की समुद्राच्या खाली प्लेट टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटी कुठं आहे, कुठं भूकंपाचे धक्के होऊ शकतात, किंवा या ठिकाणी त्सुनामी निर्माण झाल्यानंतर कुठं कुठं धोका निर्माण होऊ शकतो, किंवा कोणत्या कोणत्या प्रदेशांना प्रॉब्लेम होऊ शकतो. तर जपानने काय केलंय, तिथं ऑलरेडी 10-10, 12-12 फुटाच्या भिंती बांधून ठेवल्या. म्हणजे जर सपोज एखादी 10 ते 12 फूट उंचीची लाट समजा आली तर ते इझिली ह्या भिंती काय करू शकतात, त्या लाटेला थोपू शकतात. मोठ्या प्रमाणात जीवितहानी किंवा वित्तहानी आली नाही. पण जरी इथं जीवितहानी वित्तहानी जरी झाली नसली तरी एक महत्त्वपूर्ण जनरल स्टडीजच्या रिलेटेड असलेली संकल्पना या ठिकाणी ऍक्टिव्ह झाली आणि ती म्हणजे त्सुनामी. ठीक आहे, आता या त्सुनामीच्या शब्दाबद्दल थोडंसं आपण समजून घेऊ. तर बघा, त्सु म्हणजे काय तर एक बंदर, आणि नामी म्हणजे काय, नामी तर लाट. आता ही जी बंदराकडे येणारी जी लाट आहे ती राक्षसी लाट म्हणून त्याला खास ओळखतात. म्हणजे त्सुनामी याचा अर्थच आहे बंदराकडे येणारी लाट. पण ही लाट सर्वसाधारण लाटेसारखी नसती, ही लाट भली मोठी असते. कधी कधी या लाटेची उंची 10 मीटर पण जाऊ शकते, तर कधी कधी या लाटेची उंची 30 मीटर पर्यंत सुद्धा जाऊ शकते. तर हे झालं त्सुनामीचा एक भाग. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमच्या मनामध्ये एक निर्माण झाला असेल की त्सुनामी हा जो शब्द आहे, ठीक आहे, किंवा ही त्सुनामी येते कशी, ह्या शब्दाची उत्पत्ती नक्की झाली कशी. हा शब्द फक्त जपाननीच तयार केला का, तर नाही मित्रांनो. आपल्या भारतामध्ये हा शब्द ऑलरेडी तमिळ भाषेमध्ये आजी पेरलाई म्हणून ओळखला जातो. म्हणजे 26 डिसेंबर 2004 सुमात्रा बेटाच्या जवळ झालेला जो 9.8 रिश्टर स्केलचा जो भूकंप होता त्याच्यामुळे जवळपास एक 12-13 देशातले 2,30,000 लोक मेले होते. आणि हा जो 11 मार्च 2011 जपानमध्ये आलेला जो फुकुशिमा भूकंप होता त्यामध्ये फुकुशिमाच्या न्यूक्लिअर प्लांटला सुद्धा धोका, म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी त्याचे क्षतिग्रस्त झाला होता. त्या ठिकाणी साधारणतः 15,000 लोक मेले होते. म्हणजे त्सुनामी हे जे आहे, ही त्सुनामी एक अशी लाट आहे की ती लाट आल्यानंतर समुद्र किनाऱ्यावरती असलेला जेवढा मॅक्सिमम जो काही तुम्ही घरं बांधलीत किंवा बंदरं तयार केलीत किंवा पोर्ट तयार केलेले त्या सगळ्यांचं काय करते, अगदी धुवून नेते. तर या त्सुनामी संदर्भात काही जॉग्राफिकल कन्सेप्ट आपण थोड्याशा समजून घेऊ. आता जॉग्राफिकल कन्सेप्ट ज्यावेळेस आपण समजून घेतो त्यावेळेस सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला हे बघावं लागतो की ह्याची कारणं कोणती, त्सुनामीची कारणे कोणती. तर मोस्ट प्रोबेबली त्सुनामीची 4 कारणे सांगता येतात. त्यातलं एक कारण खूप दुर्मिळ आहे, पण तरी आपण ते समजून थोडंसं घेण्याचा प्रयत्न करू. त्यातलं सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे भूकंप, जे रॅन्डमली होतच. भूकंपामुळेच मोस्ट प्रोबेबली त्सुनामी तयार होतात. तर समुद्राच्या तळाखाली एक प्लेट टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटी घडते. तर ती समजून घेऊ ती कशी घडते. तर एक प्लेट टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटी घडते. त्या प्लेट टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटीमुळे जे आपले भूपट्ट आहेत त्याला आपण जनरली म्हणतो प्लेट्स, प्लेट्स एकमेकांना काय करत असतात, धडकत असतात. ठीक आहे, किंवा एकमेकांपासून एक तर लांब तरी जात असतात, एक तर लांब जातात
किंवा धडकत असतात, राईट. म्हणजे सपोज ही प्लेट एकमेकांपासून लांब चालली, ही तिकडे चालली आणि ही इकडे चालली, तर ही प्लेट जी या साईडला चाललेली आहे ती या ठिकाणी असलेल्या प्लेटला काय करते, धडकते. यांच्यामध्ये काय होतं, धडकाधडकी होते आणि या धडकाधडकीमधून एक कन्व्हर्जन्स, ओके, काय होतं, एक कन्व्हर्जन्स ऍक्टिव्हिटी या ठिकाणी घडते. आणि दुसरीकडे असतं डायव्हर्जंट, म्हणजे या ठिकाणाहून ते काय केलेलं आहे, लांब लांब चाललेलं आहे. ठीक आहे. तर डायव्हर्जंट म्हणजे या ठिकाणी काय होते, तर समुद्राचा तळ आहे ना तो फाटत चाललेला आहे. म्हणजे या ठिकाणी समुद्राचा नवीन तळ बनतोय, नवीन तळ बनत आहे. आणि हे तुम्ही क्रमिक पुस्तकात वाचलंच असेल पोरांनो, की समुद्राच्या खालची जी तळाची जमीन आहे ती फक्त 20 करोड वर्ष जुनी आहे. पण समुद्राच्या बाजूला असलेला जो किनाऱ्याच्या वरती असलेली जी जमीन आहे, म्हणजे आपल्याकडे जी खंडीय जमीन आहे ती खंडीय जमीन, ठीक आहे, लक्षात ठेवा, जी खंडीय जमीन आहे ती खंडीय जमीन जुनी जमीन आहे. आता हे सपोज खंड समजू आपण, खंडीय जमीन. तर ही जी खंडीय जमीन आहे त्याला आपण जनरली म्हणतो सियाल, कारण की ह्याच्यामध्ये सियाल आणि ॲल्युमिनियम, सिलिका आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त असतं. आणि याच्याच खाली, ठीक आहे, याच्याच खालच्या साईडला, याच्या खाली या प्रदेशामध्ये पूर्णपणे एक सायमा, SIMA, म्हणजे सिलिका आणि मॅग्नेशियमची जमीन असते. आणि या भागामध्ये, ओके, या भागामध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं, या भागात काय आहे, तर पाणी भरलेलं आहे. म्हणजे थोडक्यात महासागर जे आहे, महासागराच्या ज्या खाली आहे ते सायमा आहे, लक्षात ठेवा. महासागराच्या खाली सायमा आहे आणि सिलिका आणि मॅग्नेशियम असल्यामुळं सायमाची जी घनता असते ती घनता जास्त असते. तर सियाल हे ॲल्युमिनियम आणि सिलिकाने बनले, त्याच्यामुळे ह्याची घनता काय असते, तर कमी असते. म्हणजे थोडक्यात खंडीय जमीन ही हलकी असते आणि सायमा म्हणजे महासागरीय जमीन, महासागरीय जमीन, ही महासागरीय जमिनीचा जो भाग आहे तो कसा असतो, तर तो जड असतो. आता इथं होतं असं, ठीक आहे, इथं होतं असं की मोस्ट प्रोबेबली समुद्राच्या अंतर्गत भागात सियाल आणि सायमा यांच्यामध्ये घर्षण होतं. हे घर्षण जनरली या टोकामध्ये होतं इथे. आता ते कसं होतं ते पुढे आपण समजून घेऊ, ठीक आहे. आता ह्यामध्ये मोस्ट प्रोबेबली ऍक्टिव्हिटी अशी होते की ज्यावेळेस ही प्लेट आहे, आता सपोज ही पूर्ण पॅसिफिक प्लेट आहे, इकडे नॉर्थ अमेरिका आहे आणि या साईडला रशिया वगैरे हा भाग आहे, इथं जपान वगैरे हा पट्टा आहे. ही जी प्लेट आहे ना, ही प्लेट या साईडला थोडीशी सरकते. आता बघा इथं प्रॉब्लेम असा होतो की कधी कधी ही जी नॉर्थ अमेरिकन प्लेट आहे, ही नॉर्थ अमेरिकन प्लेट त्याला इकडे सरकवते, ठीक आहे, याला या प्लेटला इकडे अशी सगळीकडनं सरकवते. इकडे सगळे नॉर्थ अमेरिकन प्लेट आहे. तर ही नॉर्थ अमेरिकन प्लेट काय चाललेली आहे, ती या दिशेला चाललेली आहे. आणि नॉर्थ अमेरिकन प्लेट या दिशेला चालल्यामुळं या प्लेटनी पॅसिफिकला ढकललं, पॅसिफिकला इकडे ढकललं, पॅसिफिक इकडे चाललेली आहे, राईट. आता लक्षात घ्या, मी आता ॲरोच्या हिशोबानं थोडंसं तुम्हाला बॉक्सच्या हिशोबानं काढून देतो. तुम्ही कधी गाडी लहानपणी विटेची खेळली असालच, ओके, ही आहे विट आणि हिथं एक दुसरी विट आहे, ठीक आहे, हिथं एक दुसरी विट आहे, ओके. आणि इथे, ठीक आहे, एक मोठा ढिगारा आहे किंवा एक मोठी विट आहे किंवा मोठा दगड आहे. तर सपोज ही जी, ओके, सपोज हा जो एरिया आहे ना, हा एरिया आहे युरेशियाचा. युरेशिया ही जी आहे ना, ही खंडीय जमीन आहे आणि खंडीय जमीन असल्यामुळं ही हलकी आहे, ठीक आहे. आता इकडे, ठीक आहे, इकडे एक मोठा परत एक भाग आहे, त्याला तुम्हाला दिसत असेल तर अमेरिका, म्हणजे उत्तर अमेरिका. नीट समजून घ्या, मग तुम्हाला ऑल क्लिअर होऊन जातं. इकडे उत्तर अमेरिका आहे, जे तुम्हाला इथं दिसत असेल बघा, इकडे उत्तर अमेरिका, इकडे एक जमिनीचा भाग आहे म्हणजे खंडीय जमीन असलेली युरेशिया, ठीक आहे, युरेशियाची प्लेट, इकडे उत्तर अमेरिका प्लेट, राईट. आता ही काय करते उत्तर अमेरिका प्लेट, उत्तर अमेरिका प्लेट ह्या पॅसिफिक प्लेटला, त्यामधल्या पॅसिफिक प्लेटला ढकलते इकडे. ही इकडे येऊन धडकतीये किंवा ढकलतीये, म्हणूनच या उत्तर अमेरिकेच्या आणि पॅसिफिकच्या एरियामध्ये एक वली पर्वत तयार झाला, ज्याला इकडे म्हणतात रॉकी, ठीक आहे, काय म्हणतात, रॉकीज. म्हणजे हा जो माउंटन एरिया आहे, हा माउंटन एरिया तयार झाला रॉकीजचा. आणि या माउंटन एरियामध्ये, ठीक आहे, या माउंटन एरियामध्ये काही ज्वालामुखीय पर्वतांची सुद्धा निर्मिती झाली. आता इंटरेस्टिंग पार्ट इथं असा की पॅसिफिक इकडे पुढे सरकतोय, म्हणजे उत्तर अमेरिकेची प्लेट त्याला पुढे ढकलते, पश्चिमेकडे ढकलते आणि पॅसिफिक प्लेट इकडे ढकलते. आता पॅसिफिक प्लेट ही कशी प्लेट आहे, तर ही एक महासागरीय प्लेट आहे. ही कशी आहे, एक महासागरीय प्लेट. लक्षात आलं, लक्षात आलं का रे बाबांनो, ठीक आहे. कारण की उत्तर अमेरिका ही एक खंडीय प्लेट आहे आणि ती खंडीय प्लेट बरीच मोठी
आणि विशालकाय आहे, आणि त्याच्यासोबत दक्षिणकडे दक्षिण अमेरिकेची सुद्धा प्लेट आहे. तर या दोन्ही प्लेट काय करतायत, या पॅसिफिकला ढकलतायत. आणि पॅसिफिकला ढकलल्यामुळं, ठीक आहे, पॅसिफिकला ढकलल्यामुळं पॅसिफिक आणि उत्तर अमेरिका प्लेटच्या एरियात रॉकीज नावाचा एक वली पर्वत तयार झाला. पण पॅसिफिक इकडे सरकल्यामुळं ही पॅसिफिक प्लेट या युरेशियाच्या हलक्या खंडीय प्लेटच्या खाली शिरते. म्हणजे आता ही जी प्लेट आहे, ही प्लेट कुठे चालली पोरांनो, ही जी प्लेट आहे ही प्लेट अशी खाली चाललेली आहे. इथं ती प्लेट खाली चालली आहे, आणि ही प्लेट ज्यावेळेस खाली जाते, ही प्लेट ज्यावेळेस खाली जाते त्यावेळेस, ठीक आहे, त्यावेळेस इथं कुठं ना कुठेतरी घर्षण होतं. इथं कुठं ना कुठेतरी घर्षण होतं. हे विसरू नका की या पॅसिफिक प्लेटच्या वरी पूर्णपणे पाणी आहे. इथं काय आहे, तर समुद्राचं पाणी आहे. त्याला आपण म्हणतो पॅसिफिक महासागर. ठीक आहे ना बाबांनो, पॅसिफिक महासागर. आता तुम्हाला ह्यावरनं तर लक्षात आलंच असेल की उत्तर अमेरिका प्लेट या पॅसिफिक प्लेटला काय करते, ढकलते, आणि पॅसिफिक प्लेट ह्या खंडीय जमिनीच्या म्हणजे युरेशिया प्लेटच्या खाली शिरते. या खाली शिरण्यामुळे किंवा ह्या खाली शिरण्याच्या ऍक्टिव्हिटीमुळे हा एरिया जो आहे त्याला सबडक्शन एरिया म्हणतात. एमपीएससी मध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे, त्याला काय म्हणतात, सबडक्शन झोन. आता ह्या सबडक्शन झोन मध्ये काय होतं, सबडक्शन झोन मध्ये हा ज्यावेळेस सबडक्ट होतो, खाली खाली सरकतो, तो तिकडून रेटतो, हा खाली सरकतो, त्यावेळेस कुठं ना कुठेतरी या प्रदेशामध्ये काय होतात, तर या प्रदेशात कंपन निर्माण होतात. काय तयार होतात, कंपन. आणि ज्यावेळेस कंपन निर्माण झालं, आता बघा खूप खोल कंपन तयार झालं तर खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्हिटी जो भूकंपाची आहे ती खूप ऍक्टिव्ह होत नाही. पण एक साधारणतः 50 ते 100 किलोमीटरच्या आसपास, 50 ते 100 किलोमीटरच्या आसपास, म्हणजे खूप जास्त खोल नाही, थोडं वरती 50 किलोमीटर खोलीच्या आसपास जर समजा त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स क्रिएट झाले, कंपन क्रिएट झाली, तर त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात काय होतात, ठीक आहे, त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाची निर्मिती होते. म्हणजेच पाण्याच्या खाली, पॅसिफिक महासागराच्या खाली, लक्षात ठेवा का, पॅसिफिक महासागराच्या या पाण्याच्या खाली, ठीक आहे, भूकंप होतो. ओके, परत एकदा सांगतो, पॅसिफिक महासागराच्या पाण्याखाली जो भूकवच आहे त्या भूकवचात भूकंप होतो. आणि ह्या भूकंपामुळे काय होतं, या भूकंपामुळे, ठीक आहे, जर तुम्हाला येतात ह्या ठिकाणी जरा व्यवस्थित एकदम क्लिअर कट क्लिअर होऊन जाईल की जस्ट इमॅजिन की हा जो आहे हा एक सायमा आहे, आणि सायमाचा एरिया खाली शिरतोय. ठीक आहे, सायमाचा एरिया खाली शिरतोय. सायमाचा एरिया जर खाली चाललाय आणि या ठिकाणी जॅपनीज आयलंड्स आहे, एक विथ वॉल्कॅनोज, म्हणजे या ठिकाणी जो सायमा खाली चाललेला आहे तो खाली गेल्यानंतर या प्रदेशात काय होतो, वितळतो, आणि वितळल्यानंतर त्याचा मॅग्मा चेंबर्स बनून या ठिकाणी व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी सुद्धा होते. म्हणजे या ठिकाणी मॅग्मा पण बनतोय. म्हणजे हा एक प्रकारचा असा डेडली झोन येतो जपानच्या एरियातला, की या जपानच्या डेडली एरियामध्ये पॅसिफिक प्लेट जपानच्या खाली शिरत आहे, आणि जपानच्या एरियामध्ये जपान ट्रेंच तयार करून ठेवली. म्हणजे जपानचा भाग सुद्धा या ठिकाणी असा खाली होतो, आणि इथे एक जो व्ही शेप तयार होतो तिथं होते ही ट्रेंच तयार. या ट्रेंचच्या बरोबर वरच्या साईडला पूर्णपणे समुद्र असतो. ठीक आहे, समुद्र असतो, आणि या समुद्राचा हा जो समुद्र बुड जमिनीचा भाग आहे त्याला म्हणतात शेल्फ. म्हणजेच थोडक्यात समुद्र बुड जमीन. म्हणजे इथं खोल समुद्र नसतो, इथं उथळ समुद्र असतो, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी काय असतो, एक उथळ समुद्र असतो. आता बघा, जिथं हा उथळ समुद्र आहे एक्झॅक्टली त्याच्या खाली एक साधारणतः 50 किलोमीटर खोल जर पॅसिफिक प्लेट आणि हा जपानचा असलेला प्लेट म्हणजे युरेशियन प्लेट यांच्यामध्ये जर समजा घासाघासी झाली इथं, आणि हे जर घासलं गेलं, हे खाली सरकलं आणि खाली सबडक्ट होत असताना जर घासलं, तर या प्रदेशामध्ये काय होतो, अर्थक्विक तयार होतो. कारण हा जो जपान तुम्हाला या ठिकाणी दिसतोय बघा इथं, जपानचा एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. हा जो जपान या जपानच्या एरियामध्ये जवळपास नॉर्थ अमेरिकन प्लेटवरती अर्धा जपान वरचा बसलाय. जपानच्या पूर्वेकडे पूर्णपणे पॅसिफिक प्लेट आहे, आणि ही पॅसिफिक प्लेट या बाकीच्या नॉर्थ अमेरिकन प्लेट किंवा दक्षिणेकडच्या ह्या फिलिपिन्स प्लेटच्या खाली चाललेली आहे. ठीक आहे, ही खाली चाललेली, ही नॉर्थ अमेरिकन प्लेट युरेशियाच्या प्लेटच्या खाली सरकायचा प्रयत्न करत आहे. म्हणजे ही त्याच्या खाली चालली, ही त्याच्या खाली चालली, ही वैत्याच्या खाली चालली. म्हणजे या ठिकाणी आहे फिलिपानो किंवा फिलिपाईन ही प्लेट. ठीक आहे, या ठिकाणी आहे युरेशियन प्लेट,
तो जपान, ठीक आहे, जपान एक प्रकारे 1, 2, 3 या 3 मेजर प्लेट्स वरती आहे. तर जो चौथी नॉर्मल प्लेट जी आहे ती आहे फिलिपिन्स प्लेट. आणि या प्रदेशामध्ये एक जपानची ट्रेंच तयार झालेली आहे, त्याला म्हणतात जपान ट्रेंच. तर ह्या ट्रेंचच्याच एरियामध्ये जस्ट आता 20 एप्रिल 2026 रोजी काय झालेला आहे, तो त्सुनामीचा प्रकार घडलेला आहे. जॉग्राफिकली ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायची आहे. तर कसा होतो त्सुनामी हे बेसिक पॉईंट समजून घेतलं तुम्ही. तर हा झाला भूकंपामुळे निर्माण होणारा ज्वालामुखी, सॉरी त्सुनामी. आता दुसरे जे त्सुनामी घडतात, दुसरं जे कारण आहे, तर दुसऱ्या कारणामध्ये जनरली ज्वालामुखीमुळे ज्वालामुखीचा उद्रेक जर सपोज समुद्राच्या तळाच्या खाली जा. ठीक आहे, आता थोडीशी मेकॅनिझम समजून घेऊ. आता होतं काय, तर हा आहे समुद्राचा तळ. ठीक आहे, आता या समुद्राच्या तळाच्या खाली पण 2 समुद्राचे तळ समजून घेऊ. आता एक समुद्राचा जो तळ आहे, ठीक आहे, तो इकडे एक मोठी जमीन आहे आणि ह्या जमिनीचा एक भाग आहे, तर इकडे एक खंडीय जमीन आहे असं इमॅजिन करा. खंडीय जमीन, माझे डायग्राम तुम्हाला समजून येतील, डोंट वरी. आणि या ठिकाणी ही चाललेली आहे प्लेट खाली. ठीक आहे, ही प्लेट खाली चाललेली आहे. आता ही जी प्लेट खाली चाललेली आहे ती का इकडे चाललेली आहे ह्याचा विचार करा. इकडे का अशी चाललेली आहे, बिकॉज ऑफ अंतर्गत भागातून या ठिकाणी ओके डायव्हर्जंट म्हणजे अपवर्ड फोर्स आला. अपवर्ड फोर्समुळे या ठिकाणी प्लेट तुटली आणि प्लेट तुटल्यामुळे, ठीक आहे, प्लेट तुटल्यामुळे या ठिकाणी डायव्हर्जंट इफेक्ट क्रिएट झाला. डायव्हर्जंट म्हणजे परस्पर विरोधी ताण. तर परस्पर विरोधी ताण या ठिकाणी बसला आणि इथं व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी वाढली. या ठिकाणी व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी वाढली, सपोज या ठिकाणी काही माउंटन पण बनले, म्हणजे व्हॉल्कॅनिक माउंटन बनले समुद्राच्या खाली ओके व्हॉल्कॅनिक इरप्शन झालं आणि व्हॉल्कॅनिक इरप्शन होऊन या ठिकाणी काय बनलं, तर पूर्णपणे अशा काही व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटीचे काही माउंटन्स या ठिकाणी बनले. तर तुम्ही म्हणाल सर मग इथं व्हॉल्कॅनिक माउंटन्स जर इथं बनलेला आहे तर पाण्यामुळे तो विजत नाही का? यस, पाण्यामुळे विजतो. पाण्यामुळे विजल्यामुळेच काय होतं, या ठिकाणी तो खूप जास्त वरती आलाय का? नाही आला. या ठिकाणी तो खूप जास्त वरती आलाच नाही, तो इथंच असा राहिलेला आहे. आणि जे पाणी आहे त्या पाण्याची पातळी जी आहे ती पाण्याची पातळी अशी वरती आहे, म्हणजे पाणी या ठिकाणी. ठीक आहे, आता जस्ट इमॅजिन करा, इन केस एक मोठा झटका या ठिकाणी बसला. ओके, इन केस एक मोठा झटका या ठिकाणी जर बसलाच आणि बसल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इरप्शन झालं, एकदम मोठं इरप्शन झालं, पाण्याच्या खालीच झालं पण ते कंटिन्यू व्हायला लागलं, एकदम झटका बसला. म्हणजे त्याला आपण असं म्हणू की एक व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटीचा एक झटका आपण म्हणू त्याला. आणि या सगळ्या झटक्यामुळे काय झालं, मोठ्या प्रमाणात पाणी असं वर आलं. ओके, पाणी वर आलं, राईट, पाणी वर आलं. आणि सेम कंडिशन इथं अशीच होतीये की या प्रदेशामध्ये सुद्धा, ठीक आहे, या प्रदेशामध्ये सुद्धा जर समजा कंपन निर्माण झाली तर कंपनांमुळे काय होतं, कंपनांमुळे या ठिकाणचं पाणी समजा वर उचललं गेलं. म्हणजे इथं समजून घ्या की ज्वालामुखी आणि भूकंपाच्या लहरी, या भूकंपाच्या लहरींमुळे पाणी काय होते, वरती येते. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो, पाणी येते वरती. आता पाण्याकडे थोडंसं लक्ष द्या. ज्या वेळेस समजा आता हे पाणी आहे, ठीक आहे, आणि पाण्यामुळं, ठीक आहे, पाण्यामुळं हे पाणी सहसा एक सरळ असतं. आता महासागरात, खुल्या महासागरात, आपण ह्याला काय म्हणू, खुला महासागर, म्हणजे खाली नाही म्हणलं तरी एक 3 ते 4 किलोमीटर खोल किंवा 2000-3000 मीटर खोल, ओके, खाली समुद्राचा तळ आहे. तर समुद्राच्या तळावरती ज्यावेळेस प्रायमरी वेव्ज येतात, या प्रायमरी वेव्जमुळे या प्रदेशामध्ये एक अशी कंपनं तयार होतात. कारण की प्रायमरी वेव्ज फक्त जमिनीतूनच नाही प्रवास करत, तर प्रायमरी वेव्ज पाण्यातही प्रवास करते. ठीक आहे, तर पाण्यात प्रवास केल्यामुळं असं इमॅजिन करा की या ठिकाणी ही कंपनं अशी तयार होतात. आणि कंपनं ज्यावेळेस वरती तयार होतात ही कंपनं या ठिकाणी ह्या पाण्याला सुद्धा काय करतात, वर उचलतात. तर जर पाणी वर उचललं, ठीक आहे, पाणी जर वर उचललं, ठीक आहे, आता ही एवढं वरती नाही उचललं जात, पण पाणी एवढं तरी नॉर्मल असं वर उचललं जातं. ओपन सी मध्ये या पाण्याची जी उंची असते, ठीक आहे, या पाण्याची जी उंची असते ती साधारणतः 1 किंवा 2 मीटरच्या आसपास असते. कधी कधी ती 3 मीटरच्या आसपास नोंदवलेली आहे. पण हिथं ती खूप जाणवत नाही, कारण की ओपन सी असतो. ओपन सी मध्ये खूप जास्त लाटा या ठिकाणी खूप जास्त शो होत नाहीत.
पण आता एक इमॅजिन करा की जसं पाणी वर उचललं गेलेलं आहे तसं ते पाणी खाली पण जातं. कारण की पाणी काय करतं, स्वतःला स्टेबल ठेवायचा प्रयत्न करतं. पाणी काय करतं, स्वतःला स्टेबल ठेवायचा प्रयत्न करतं. त्यामुळं पाणी जसं वर उचललं गेलेलं आहे तसं पाणी परत खाली पण येतं. ठीक आहे, जसं वर उचललं गेलंय तसं पाणी खाली पण असं येतं. ठीक आहे, कायम लक्षात ठेवा. पाणी जसं वर गेलंय तसं खाली येतं. नाही का ते पाणी असं बघा, ओके, असं 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 करत एकदम स्लो होऊन जातं. सेम तसंच. ठीक आहे, तुम्ही जर कधी बादली घेतली तर बादलीमध्ये एखादा जर ओके हात ठेवला, हाताने फक्त तुम्ही हलवलं तरी ते पाणी तसं वर खाली तुम्हाला एक फील होईल तो. तर पाणी काय होतं, या ठिकाणी पाणी वर उचललं गेलंय तर परत पाणी खाली जातं, परत पाणी वर येतं, परत पाणी खाली, परत वर, परत वर खाली, वर खाली. कंटिन्यू या ठिकाणी पाणी असं वर खाली होत एक कंटिन्यू ही त्या भूकंपाचे जे तरंग आलेले आहेत त्या तरंगांपासून ते पाणी वर खाली होत होत काय करत असं तर ते सेट होतं. ओके, सेट होतं. पण आता या सेटअपमुळे होतं असं की पाणी जे वर खाली गेलेलं आहे त्याच्यापासून त्या पाण्याच्या या ठिकाणी काही लाटा अशा तयार होतात. ह्या ज्या लाटा आहेत त्या पाण्याच्या लाटा तयार होऊन या लाटा लांब जातात. म्हणजे जस्ट इमॅजिन करा पोरांनो की खुल्या समुद्रामध्ये एकदम समुद्र खोल आहे, 2-3 हजार मीटरचा आहे आणि तिथं जर पाण्याची एक अशी नॉर्मल उभार आला, पाण्याचा उभार वर आला, तसाच हा पाण्याचा उभार खाली पण जाणार आहे. ठीक आहे, खाली पण जाणार आहे. पाण्याचा उभार खाली गेल्यानंतर ते पाणी परत वरती येणार आहे आणि वर गेलेलं पाणी परत खाली येणार आहे, खाली गेलेलं पाणी परत वर येणार आहे, वर गेलेलं पाणी खाली येणार आहे. असं करत 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 पाणी या ठिकाणी काय करतं, मुवमेंट करतं आणि मुवमेंट करत हे मोठ्या प्रमाणात समुद्राच्या किनाऱ्याकडे हे पाणी काय करतं, तरंगांमध्ये पसरतं. आता ज्यावेळेस हे पाणी या ठिकाणी क्रिएट होतं किंवा हे लाट या ठिकाणी क्रिएट होती तर ती एक लाट क्रिएट नाही होत, अशी लाटांची पूर्ण मालिका असते. लाटांची एका मागे एक ओके, एका मागे एक मालिकाच असते पूर्णपणे. म्हणजे अगदी सिरीजच असते त्या लाटांची. आणि ह्या लाटांची सिरीज सुरुवातीच्या म्हणजे या ओपन सी मध्ये बिलकुल जाणवत नाही. म्हणजे ते कधी मोठी जहाज जरी असेल ना तर जहाजेला सुद्धा जाणवणार नाही की ही लाट त्याच्या खालून चालली आहे म्हणून. ही जहाजेला सुद्धा जाणवणार नाही अशी ही लाट असते नॉर्मल. पण जशी जशी ही लाट, लक्षात घ्या, जशी जशी ही लाट समुद्राच्या किनाऱ्यावरती येते, ही लाट ज्यावेळेस समुद्राच्या किनाऱ्यावर येते तर पोरांनो या लाटेला ओके, या लाटेला म्हणजे बघा इथं फक्त ही लाट अशी राहते, दिसले, इथं लाट ही फक्त नॉर्मल कंडिशन मध्ये राहते. पण ज्यावेळेस ही लाट समुद्राच्या किनाऱ्याकडे येते तसं तसं समुद्राच्या किनाऱ्याच्या जवळ आल्यानंतर तिची उंची वाढते. आता उंची का वाढते, उंची यासाठी वाढते कारण की तिथं स्पीड कमी होतं. ठीक आहे, काय होतं, तिथं स्पीड कमी होतं. आणि सिंपल गोष्ट आहे, जी लाट आहे ना ही लाट ओके, ह्या लाटेचा जे वेग असतो हा लाटेचा वेग या ठिकाणी जवळपास प्रति तास एका आवरला ते 500 किलोमीटरचा प्रवास करते. किती, एका तासात 500 किलोमीटरचा ती काय करते, प्रवास करते. म्हणजे जेट विमानाच्या एवढी त्याची स्पीड असते त्या लाटेची. आणि ही लाट एवढ्या फास्ट स्पीड मध्ये येते. ठीक आहे, लक्षात घ्या, म्हणजे साधारणतः 5 किलोमीटर. ठीक आहे, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ते साधारणतः एका लाटेपासून तर दुसऱ्या लाटेपर्यंत हे जे आहे ना हे डिस्टन्स खूप मोठ्या प्रमाणात असू शकतं. म्हणजे ही जी लाट आहे ही लाट एवढी फास्ट स्पीड मध्ये येते की जशी समुद्राच्या जवळ गेली तर समुद्राच्या किनाऱ्याच्या जवळ म्हणजे उथळ समुद्र जर लागला तर या उथळ समुद्रात तिची उंची वाढायला लागते. ती जमिनीवरती असा रॅपिडपणे आपटते आणि जशी जशी ती जमिनीवर रॅपिड आपटते तशी ती उठते आणि मोठ्या प्रमाणात, ठीक आहे, मोठ्या प्रमाणात 10 ते 50 मीटर, लक्षात घ्या, 10 ते 50 मीटर पर्यंत, 10 मीटर ते 50 मीटर पर्यंत ती काय करते, जंप मारते किंवा तिची उंची वाढते. तर ज्या वेळेस ही लाट येऊन आदळते ना, आदळल्यानंतर या प्रदेशातल्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ती आपल्यासोबत आधी आतमध्ये घेऊन जाते. ठीक आहे, आणि इथे आणखी गोष्ट लक्षात ठेवा, सुनामी यायच्या आधी, ठीक आहे, लक्षात घ्या, सुनामी यायच्या आधी ओके, इथे एक वैशिष्ट्य असं दिसतं की इथलं जे पाणी आहे बघा, इथे ना एक तुम्हाला दिसेल कलर की पाण्याची रेंज इथपर्यंत होती. इथलं पाणी पहिले मागं सरकतं. सुनामी जर येणार असेल ना तर सगळ्यात पहिले समुद्र आधी मागं सरकतो पूर्णपणे. हा समुद्र पूर्ण इथला जवळचा पूर्ण एक 200-300 किंवा कधी कधी 1 किलोमीटर पर्यंतचा समुद्र पूर्णपणे असा कोरडा होतो आणि नंतर मग एकदम ही लाट जोरात आतमध्ये प्रवेश करते. ज्यावेळेस ही लाट आतमध्ये येते त्यावेळेस ती सगळं घेऊन जाते आपल्यासोबत. ठीक आहे,
तर ज्यावेळेस ही लाट आतमध्ये येते आणि त्या लाटेची जी हायेस्ट लिमिट असते, हायेस्ट लिमिट म्हणजे त्या लाटेची या भागापासून समुद्राच्या बुडापासूनचं जे उंची असते, ओके, या लाटेचा हा जो अँगल आहे त्या अँगलला म्हणतात रनअप. म्हणजे ही लाटेची रनअप असते. तर हा अँगल जो असतो रनअपचा असतो. ही लाट आतमध्ये येऊन शिरते आणि आतमध्ये येऊन शिरल्यानंतर तेवढ्याच वेगानं, ओके, तेवढ्या वेगानं नाही म्हणता येणार, पण काही स्पीडमध्ये ही लाट परत माघारी सरकते. तर ज्यावेळेस ही लाट माघारी जाते, ठीक आहे, त्याला म्हणतात किनारा लाट. ज्यावेळेस लाट माघारी फिरते, लक्षात घ्या, माघारी येते, त्याला म्हणतात किनारा लाट. ठीक आहे. ह्या कन्सेप्ट काही लक्षात ठेवा सुनामीच्या बद्दलच्या, ज्या तुम्हाला पुढे जाऊन भविष्यामध्ये राज्यसेवेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी उपयोगी पडतील. ठीक आहे, की किनारा लाट काय असते, तर सुनामी जेवढी आतमध्ये गेलेली आहे तीच लाट परत ज्यावेळेस मागे सरकते त्याला म्हणतात किनारा लाट. आणि ही किनारा लाट म्हणजे पूर्णपणे तिकडे जात नाही, कारण की ही किनारा लाट मागे जात असताना परत सुनामीची नवीन लाट येत असते, परत किनारा लाट मागे येते, परत नवीन लाट येते, कंटिन्यू यांचं मागे येणं यांचं पुढे येणं, याच्यामध्ये इथली सगळी लोक ट्रॅप होऊन जातात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जीवितहानी होते. म्हणजे ज्वालामुखी आणि भूकंपामुळे अशा पद्धतीच्या काही ऍक्टिव्हिटी इथं घडतात. तिसरं एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे एखादा कडा कोसळणे किंवा एखादा हिमनग कोसळणे किंवा एखादा पर्वत खाली ढासळणे. याच्यामुळे काय होतं की एक कडा कोसळल्यामुळं मोठ्या प्रमाणात समुद्राचं जे पाणी आहे ते समुद्राचं पाणी एक काय करतं, जंप घेतं किंवा एक मोठी सुनामी तयार करतं. काय करतं, एक मोठी सुनामी तयार करतं. तर अशा टाईपचे जे सुनामी आहेत, ओके, म्हणजे समुद्राचा भूस्खलन झालं, सॉरी कड्याचं भूस्खलन झालं, एखाद्या डोंगराचं भूस्खलन झालं, डोंगर खाली पडला आणि त्याचं भूस्खलन होऊन ती डेव्हलप झाली. तर अशा ज्या ऍक्टिव्हिटी झालेल्या आहेत त्या झालेल्या आहेत, ओके. लिथुया नावाच्या बे मध्ये, अलास्कामध्ये नावाचा एक लिथुया बे आहे, त्या लिथुया बे मध्ये एक मोठ्या प्रमाणात कडा पडला होता, ओके, म्हणजे डोंगराचा. त्या डोंगराच्या कड्यामुळे त्या प्रदेशामध्ये काही लाटा तयार झाल्या होत्या, ज्या लाटांची उंची 50 ते 100 मीटरच्या हाईटची. ठीक आहे, 50 ते 100 मीटरच्या हाईटची ती लाटांची उंची होती आणि ते झालं होतं 1958 ला. काही नोट्स मी तयार करून दिलेत, त्याच्या आधारावर मी तुम्हाला सांगतोय. आणि त्यानंतर जे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जे तयार झालं होतं, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे इंडोनेशियामध्ये क्रॅकाटिया नावाचा एक, ओके, क्रॅकाटिया नावाचा एक ज्वालामुखी आहे. तर ज्वालामुखीचा एवढा भयानक उद्रेक झाला की त्या उद्रेकामुळे त्या ठिकाणी सुनामी निर्माण झाली. म्हणजे समुद्राच्या खालून तो ज्वालामुखी एवढा जबरदस्त फुटला की अक्षरशः त्याने त्या एरियामध्ये पूर्ण एक सुनामी तयार केली. आणि 1883च्या काळामध्ये, ठीक आहे, त्या 1883च्या काळामध्ये त्या एका सुनामीच्या लाटेनं किंवा त्या सुनामीच्या इव्हेंटनं 36,000 लोकांचा जीव. ठीक आहे, ह्या सुनाम्या खतरनाक असतात. आणि चौथा जो प्रकार मी तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे तो म्हणजे एखादा उल्कापिंड जर आपल्या समुद्रात पडला, जो की साधारणतः 60-65, ओके, 60-65 लाख वर्षापूर्वी, 60 ते 65 लाख वर्षापूर्वी आपल्या पृथ्वीवरती एक उल्कापिंड येऊन पडला होता. आणि या उल्कापिंडाने जेवढी काही मोठी सुनामी तयार केली पूर्ण पृथ्वीवरती, त्या सुनामीमुळं आणि त्या मोठ्या प्रमाणातल्या असलेल्या धुळीच्या ढगांमुळं, ठीक आहे, कारण की सुनामी निर्माण झाली म्हणजे काही छोटी गोष्ट नाही होणार, मोठ्या प्रमाणात धूळ, पाणी हे सगळे अख्ख्या पृथ्वीवर पसरलं आणि याच्यामध्ये डायनोसॉर्स अवशेष म्हणजे नामशेष झाले. डायनोसॉर्स जे नामशेष झाले ते अशाच एखाद्या मोठ्या सुनामीमुळे किंवा उल्कापिंड पडल्यामुळं नामशेष झाले असावे, असा एक अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय. तर सुनामी 4 गोष्टींमुळे होते, एक तर भूकंपामुळे, दुसरं ज्वालामुखीमुळे, तिसरं भूस्खलन जर झालं त्यामुळे, आणि चौथं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट तो म्हणजे जर एखादी उल्कापिंड येऊन पडली तर त्यामुळे. तर सुनामी, ओके, सुनामी हा एक असा आपत्तीचा, एक नैसर्गिक आपत्तीचा असा एक भाग आहे की जो आपल्याला शिकवणं आणि शिकणं खूप इम्पॉर्टंट होतं. कारण की बऱ्याचदा यावरती खूप सारे जनरल स्टडीच्या रिलेटेड टॉपिक्स बनत नाहीत आणि करंट अफेअर्समध्ये हा पार्ट तुमचा जस्ट आलेला असल्यामुळं हा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता असं मला वाटतं. म्हणून जर तुम्हाला हा कन्सेप्ट आवडला असेल किंवा यास रिलेटेड असलेल्या काही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपला व्हिडिओ लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरती असलेल्या ज्या काही महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत ते नक्की पाहायचा प्रयत्न करा. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.